नमस्कार मित्रांनो. ईएमआय ट्रॅप म्हणजे काय, त्यातून बाहेर कसं पडायचं, या विषयावरील आमचा मागील आठवड्यातला व्हिडिओ बऱ्याच जणांनी पाहिला. आमची देखील अशीच गत झाली, अशी प्रतिक्रिया बऱ्याच जणांनी खाजगीत दिल्या. मात्र आमच्या या परिस्थितीला बँकाच जबाबदार आहेत, अशा प्रतिक्रिया काही जणांकडून ऐकायला मिळाल्या. होतं काय की ग्राहक एखाद्या कामासाठी बँकेत जातो आणि बँकेतले अधिकारी आपले भलतेच प्रॉडक्ट्स त्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर एखाद्या ग्राहकाला बँक गृहकर्ज मंजूर करते. बऱ्याच ठिकाणी गृहकर्जाच्या सोबत एक दोन नव्हे तर तब्बल 7 ते 8 प्रॉडक्ट्स त्या ग्राहकाच्या माथी मारण्याचा प्रयत्न बँक अधिकाऱ्यांकडून होताना दिसून येतो. ग्राहक जर एखाद्या बँकेचं गृहकर्ज घेत असेल तर त्याच बँकेत संबंधित ग्राहकाचं सेव्हिंग अकाउंट असावं, असा संबंधित अधिकाऱ्यांचा आग्रह असतो. खरं म्हणजे आता सगळं ऑनलाईन झालंय. एखाद्या बँकेचं गृहकर्ज घेतलं तर त्याची परतफेड ग्राहक आता ऑटो डेबिटद्वारे दुसऱ्या कोणत्याही बँकेतून सहज करू शकतो. पण होम लोन आमचं, तर सेव्हिंग अकाउंट देखील आमचंच असायला हवं, असा संबंधित बँकेचा अट्टहास असतो. ठीक आहे, ग्राहक त्यालाही सहज राजी होतो. त्यानंतर मुद्दा येतो इन्शुरन्सचा. जितकं गृहकर्ज घेतलं तितका इन्शुरन्स असायलाच पाहिजे, अशी भूमिका जवळपास सर्वच बँका घेतात. ठीक आहे, इन्शुरन्सला देखील ग्राहक ना करत नाही. ग्राहक या इन्शुरन्सला देखील तयार होतो. पण मग आमच्याच बँकेत डीमॅट अकाउंट उघडा, आमच्याच बँकेचं म्युच्युअल फंडचं ऍप घ्या, आमच्याच बँकेचं क्रेडिट कार्ड घ्या, आमच्याच बँकेचं कंझ्युमर लोन घ्या, कर्जाच्या काही प्रमाणात रक्कम आमच्या बँकेत फिक्स डिपॉझिट करा, आमचंच पर्सनल लोन घ्या, आमचंच कार लोन घ्या, आमचंच टू व्हीलर लोन घ्या, अशा एक ना अनेक ऑफर्स बँक अधिकारी ग्राहकांना देतात. ग्राहक गोंधळून जातो. घर झालं, फर्निचर राहिलं, पर्सनल लोन घ्या, आमचं कंझ्युमर लोन घ्या, फर्निचर झालं, आता आमचं कार लोन घ्या. तर हे सगळे ईएमआय ट्रॅप मध्ये अडकण्याचे रस्ते आहेत. त्या रस्त्यांवर जायचं की नाही हा सर्वस्वी निर्णय आपला आहे. आजचा जमाना मार्केटिंगचा आहे. बँकांकडे सर्व प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. त्यांना ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विक्री करायचे आहेत. त्यामुळे आमचं कंझ्युमर लोन घ्या, आमचं कार लोन घ्या, आमचं पर्सनल लोन घ्या, आमचं डीमॅट अकाउंट उघडा, आमचं इन्शुरन्स घ्या, असा आग्रह तुम्हाला बहुतांश सर्वच बँकांमध्ये होणार आहे. पण आपण जर त्यांच्या आग्रहाला बळीच पडलो नाही तर ईएमआय ट्रॅप मध्ये अडकण्याचा प्रसंगच येणार नाही. त्यामुळे बँकांच्या अशा ऑफर्स पासून दूर राहा. बँकांनी काही आग्रह केला तर त्यांना ठामपणे नकार द्यायला शिका. तर आणि तरच तुम्ही ईएमआय ट्रॅप मध्ये अडकण्यापासून स्वतःला वाचवू शकाल. अशाच महत्वाच्या माहितीसाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, भरपूर शेअर करा. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.